आई वडिलांमुळं, मामामुळं आणि उमेश कुदळे सरांमुळे, माझ्या मित्र परिवारामुळे. कारण मला पहिलीपासून म्हणजे आधार नाही कोणाचा. माझे मामा, माझे वडील लहानपणीच वाढले होते, आई मामाने सांभाळ केला आणि मित्रांनी साथ दिली. आणि उमेश कुदळे सरांनी, मी 20ला पण ट्रेनला होतो, तिथं काही ग्राउंडला मार्क नाही पडलं म्हणून माझं सिलेक्शन गेलं आणि 21ला मी काठावर होतो डायरेक्ट. सरांकडे दररोज यायचो, सरांकडे 25 इंटरव्ह्यू दिले होते, 25 3 महिने दररोज येत होतो सरांकडे. सर एकच म्हणायचे, तुझं 100% म्हणा. आणि त्या शब्दाला मी आज म्हणजे पात्र ठरलो, त्यामुळे मला ना त्याचा खूप आनंद होतोय. आणि एक फक्त मनामध्ये राहिली की माझा एक मित्र आहे जवळचा एकदम जिवलग मित्र, आतापर्यंत आम्ही सोबत अभ्यास केला आणि त्याच्यासोबत जेव्हापासून राहायला गेलो ना तेव्हापासून मी एकही प्रिलिम्स नापास नाही. 20 पासून 24 23 पर्यंत एकही प्रिलिम्स नापास नाही. फक्त त्याच्यामुळे आहे, तो इथं नाहीये, पण माझं सगळं क्रेडिट त्याच आहे. माझे कष्ट जरी असले तरी पण त्याचा मला खूप आधार होता आणि आहे. पण त्यात सिलेक्शन झालं नाही, त्यामुळे थोडस वाईट वाटतंय. 2 म्हणजे 1 मार्क राहिला त्याचा फायनल रिझल्ट, फक्त 1 मार्काने. त्यामुळे मला थोडस जोश आहे नाही, पण मी खूप म्हणजे आभारी त्याचा पण, ईश्वराचा पण. आणि माझ्या आईने जे कष्ट केले, मामाने जे कष्ट केले, त्यांना मी विश्वासाला पात्र ठरलो. एवढीच माझी जी काय आहे ती छोटीशी पात्रता आहे. आणि ही पोस्ट म्हणजे काय खूप मोठी नाहीये, पण माझ्या पोटाचा प्रश्न मिटू शकतो आणि मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना समाधानी सुखानं ठेवू शकतो बा. एवढीच मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो की चांगली, कारण माझ्याकडून गरज आहे. आणि सरांचा तर पाठिंबा आहेच, कारण मी इंटरव्ह्यूच्या वेळी दररोज सरांकडे एकही दिवस खाला नाही, 25-30 मार्क्स सरांकडे दिले आणि इंटरव्ह्यूला 25 मार्क पडले मला. देशपांडे सरांचं पॅनेल होतं. सर म्हणायचे किती होणार, किती होतं, फक्त तुझं 100% म्हणाले, काळजी अजिबात करायची नाही. आणि सरांच्या त्या शब्दावर मी दिवस चांगला आनंदीत जायचा. ज्या दिवशी सरांकडे हेचू नाही त्या दिवशी करमायचंच नाही, त्याला होईल का नाही आपलं, आपल्या हातात काहीच नाही. आणि 22ची माझी मेन्स फक्त 1 मार्काने गेली, 1-1.5 मार्काने. मेन्सला मी क्वालिफाईच नाही, म्हणजे ग्राउंडला क्वालिफाईच नाही झालो. त्यामुळे पुढे सगळा अंधारच होता. पण अंधाऱ्या रस्त्यामध्ये एक मार्ग दाखवण्याचं काम सरांनी केले. आणि अर्जुनाला जसा सोबती कृष्ण होता ना, तसे सर माझे कृष्ण आहेत. सर म्हणायचे की तुला बनवणं माझ्यासाठी टास्क आहे मोठा, कारण माझी माने नाही अशी व्हायची. म्हणजे खूप आवड. म्हणजे मी सरांनी मला बेल दिला होता, मानेचा बेल. काय 4 महिने मानेचा वेळ लावलेला आहे त्याने अशी बनवण्यावर. पोस्ट अशीच मिळत नसती. लायब्ररीतली पोरं म्हणायची मानेला काय झालं, अर्धी झोप होती झाली म्हणायची. आता त्यांना सांगू कसं की मानलंय हलकी म्हणून लावलं. मी म्हणायचो की माझी मान जरा झोप होती झाली त्यामुळे लावलाय भाऊ बेल. 4 महिने लावला बेल. आणि सरांनी खूप कष्ट केले माझ्यावरती. मी न्याय कमी असं म्हणायचो, न्याय कमी सर. आणि सरांनी मला 15 ते 20 वेळा बाहेर लावायची जरूर. माझा बाहेर डायरेक्ट पार झालता. मॅडम म्हणायचं तुमचा बायोडाटा नका देऊ, तुमचा द्या पण तुमचा देऊ नका, कारण सरांना ऑलरेडी सगळं पार झालं. विशाल सत्तार सर असतील, सगळे त्याला जेवढे मेंबर आहेत ना, प्रत्येक जण 1-1 दिवस इंटरव्ह्यू घ्यायचा माझा. त्यांना माझा बायोडाटाच पाहत. त्यामुळे ना सोबती पण चांगले पाहिजेत आणि बाकीचा मार्गदर्शन करणारा जो वर्ग असतो पाठीवर फक्त हात देऊन लढ माना म्हणणारा, तो रईच्या रूपाने मला भेटला. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा दिवस आणण्यासाठी 100% प्रयत्न करा आणि करताय. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. शाला त्यावेळेला नॉर्मल आला होता.